शेतकऱ्यांचे पैसे हडप करणाऱ्या तलाठी आणि दलालांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, प्रशांत तायडे यांची मागणी। गेल्या वर्षी जुलै 2022 मध्ये तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती होती। नदीला महापूर आले, शेती खरडून गेली, घरे दुकानं वाहून गेली। कित्येक शेतकऱ्यांचे गुरेढोरे पुरामुळे मृत्युमुखी पडले, कित्येकांचे संसार उघड्यावर आले, रडायला मजूर सुद्धा नव्हते। अशी केविलवाणी आणि बिकट परिस्थिती तालुक्यातील कित्येक गावातील नागरिकांवर ओढवली। शासनाचे आदेश झाले, सर्वे झाले, मग दलाल आले। दलाल आणि तलाठ्यांनी मिळून होत्याचं नव्हतं केलं। एका शेतकऱ्याचे पैसे दुसऱ्याच्या नावे टाकले, तिसऱ्याचे चौथ्याच्या नावे टाकले। वाडी खुर्द येथील उमेश बिल्लेवार नामक तलाठ्यानं तर जगावेगळंच काम केलं। भिका दांडगे नामक दलालास हाताशी पकडून शेकडो शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासकीय रक्कम टाकली आणि त्यानंतर हडप करून त्यातील फक्त 20% रक्कम शेतकऱ्यांना देऊन 80% रक्कम स्वतःकडे परत घेतली। अशी कोट्यवधी रुपयांची रक्कम उमेश बिल्लेवार आणि तलाठी माटे यांनी हडप केली। हे सर्व महसूल प्रशासनाला ज्ञात असून देखील संबंधित तलाठ्यावर कसलीही कारवाई होत नाही। शेतकऱ्यांना तहसीलदार शीतल सोलट यांनी पैसा शासकीय तिजोरीत जमा करण्याच्या नोटीस दिल्या आणि शेतकरी घाबरून गेले। त्यांनी तहसीलदारांकडे जाऊन टाहो फोडला। कित्येकांनी पैसे शासनाकडे जमा सुद्धा केले। फक्त या गोरगरीब शेतकऱ्यांना महसूल प्रशासनानं दमदाटी देऊन पैसे जमा करणं सुरू केलं, परंतु त्यांच्या विभागाच्या दोन्ही तलाठ्यांवर कसलीही कार्यवाही तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली नाही। संबंधित दोन्ही तलाठ्यांवर आणि करार तत्वावरील संगणक परिचालक महादेव पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाला तीव्र आंदोलन करावं लागल। याची जबाबदारी सर्वस्वी महसूल प्रशासनाची राहील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांनी दिनांक 30 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे। दिनांक 22 जुलै 2023 रोजी जी जळगाव जामोद तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये काही शेतकरी लाभार्थ्यांना शासन स्तरावरून शेती खरडून गेल्यासंदर्भात शासन स्तरावरून जो लाभ देण्यात आला त्या मोबदल्यामध्ये तहसील विभागातील काही तलाठी व काही मध्यस्थी यांच्यामार्फत बोगस लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोठी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती। त्या संदर्भात आज मी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं, तक्रार निवेदन सादर केलेलं आहे। त्यामध्ये ज्या तलाठ्यांनी ज्या तहसीलमधील काही त्या तलाठ्यांना सहकार्य करणारे अधिकारी असो वा कर्मचारी होते, तसेच मध्यस्थी यांनी जो शासन स्तरांचा निधीचा जो दुरुपयोग केला, या संदर्भात त्यांच्यावर फौजदारी प्रकरणातील गुन्हे दाखल करावे, तसेच तालुक्यामधील ज्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध कराव्या, जेणेकरून तालुक्यामध्ये अशाच पुण्या मंडलमध्ये आणखीन असा गैरव्यवहार झालेला आहे का, गैरप्रकार झालेला का, हे सुद्धा निदर्शनास येईल। तसेच या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असलेले तलाठी तसेच मध्यस्थी यांची संपत्तीची चौकशी करावी, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मी आज निवेदनामार्फत तक्रार दाखल केलेली आहे। तसेच जे खरेच लाभार्थी याच्यापासून लाभापासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, तसेच प्रशासनाच्या वतीने तात्काळ यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी।